रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे प्रकरण सध्या महाराष्ट्रात गाजत असताना त्याची पुनरावृत्ती जळगाव जिल्ह्यात घडली आहे. शिंदे गटाच्या एका माजी उपसरपंचाला दिवसाढवळ्या शेतात काम करीत असताना आई वडिलांच्या डोळ्यासमोर धारदार हत्यारानं वार करत हत्या करण्यात आली आहे. या हत्येनं जळगाव हादरलंय. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ पीडित कुटुंबियाची भेट घेतली आहे. जळगाव तालुक्यातील कानसवाडा शिवारातील शेतात माजी उपसरपंच युवराज कोळी यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून उर्वरित 2 जणांच्या मागावर पोलीस पथक रवाना झालंय, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉमहेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. युवराज सोपान कोळी, वय वर्ष 35, राहणार भादली, तालुका जळगाव असं मृत उपसरपंचाचं नाव आहे. ते आपल्या आई वडील, पत्नी आणि 3 मुलांसह भादली गावात वास्तव्याला होते. 31 डिसेंबर रोजी युवराज कोळी यांचा भरत पाटील, देवा पाटील, हरीश पाटील या तिघांसोबत ढाब्यावर वाद झाला होता. त्यानंतर याच कारणावरून गुरुवारी 20 मार्चला रात्री 10 वाजता युवराज कोळी आणि भरत पाटील यांच्यात पुन्हा वाद झाला. हा वाद रात्री नातेवाईकांच्या मदतीने मिटवण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी 21 मार्चला सकाळी 8 वाजेच्या सुमारास युवराज हे त्यांच्या आई वडिलांसोबत कानसवाडा शिवारातील शेतात काम करत होते. त्यावेळी संशयित आरोपी भरत पाटील यांनी त्याच्यासोबत असलेले देवा पाटील, हरीश पाटील यांनी येऊन धारदार चाकू आणि चॉपरनं युवराज कोळी याच्यावर वार केले. दरम्यान छातीवर केलेल्या वारामुळे गंभीर जखमी झाल्यानं युवराज जागेवरच कोसळले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांचे आई वडील सोपान कोळी आणि आई यांनी देखील धाव घेतली, परंतु देवा आणि हरीश या दोघांना पकडून ठेवलं होतं. आई वडिलांच्या डोळ्यासमोर मुलाचा हा खून करण्यात आला होता. परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत भरत पाटील, देवा पाटील आणि हरीश पाटील हे मारेकरी पसार झाले होते. युवराज कोळींना खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपास केल्यानंतर त्यांना मृत घोषित केलाय. मुलाच्या मृत्यूची वार्ता ऐकताच आई वडिलांनी टाहू फोडला. त्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलगी त्यांनी देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच आक्रोश केल्याचं पाहायला मिळालं. युवराज कोळी हे शिंदे गटाचे कार्यकर्ते असून कानसवाडा गावचे माजी उपसरपंच होते. कार्यकर्त्याचा खून झाल्याचं कळल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन नातेवाईकांची भेट घेऊन कुटुंबाचं सांत्वन केलंय. दरम्यान या संदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी भरत पाटील याला अटक करण्यात आली आहे, तर अन्य दोघांचा शोध घेणं सुरू आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.